नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ही शेवयांची खीर। खरंच खूप टेस्टी बनते, नक्की ट्राय करून बघा। पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब, कमेंट सगळं करा, म्हणजे अवघ्या 15 ते 20 मिनिटात तयार होते। तर चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे 1 चमच तूप घेतलेला आहे। या तुपामध्ये आपण या शेवया जे आहेत त्या थोड्याशा भाजून घेणार आहोत। आता ह्या शेवया आहेत ह्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण तरीसुद्धा मी इथे ह्या 1 चमच तुपामध्ये शेवया भाजून घेणार आहे। गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवून रोस्ट करायचे आहेत, कारण त्या मग करपू नये, त्याचा पूर्ण कलर चेंज होऊ नये यासाठी एकदम लो फ्लेमवर आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत। साधारणतः 5 मिनिटं मी लो फ्लेमवर परतून घेतल्यानंतर हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता यानंतर त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा 1 चमच तूप घेतलेला आहे। या तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी घेतलेले आहे ते म्हणजे बदाम, काजू आणि चारोळी। याशिवाय पिस्ता वगैरे सुद्धा घेऊ शकता। तुपात भाजण्याचं कारण एवढंच की त्याचा जो क्रंच आहे तो खिरीमध्ये खूप छान लागतो। हे सुद्धा याचा कलर चेंज होईपर्यंत मी परतून घेतलेले आहेत आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी 1 कप एवढं साखर घेतलेली आहे। आपल्याला खिरीची तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्या अंदाजाने साखर घ्यायची आहे। ही साखर आपल्याला एकदम लो फ्लेमवर अशी परतत राहायची आहे। इथे थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता, अगदी 1 चम्मच एवढं, नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल। पण ही प्रोसेस एकदम लो फ्लेमवरच आपल्याला करायची आहे। थोड्या थोड्या वेळाने याचा कलर बदलत येईल, जशी जशी ती साखर मेल्ट होत जाईल तशी। इथे बघू शकता कशा प्रकारे त्याचा कलर पटकन चेंज होतोय तो। त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस एकदम लो फ्लेमवरच करत राहायची आहे। जर वाटत असेल की जास्त फास्ट होते तर इथे गॅस बंद केला तरीही चालेल। आता एवढी मेल्ट झाल्यानंतर मी इथे सुरुवातीला एकदम थंड दूध घेतलेलं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरवर असेल तरीही चालेल। ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। दूध ॲड केल्यानंतर हा जो पाक आहे ना तो थोडासा घट्ट बनतो। तर ह्या प्रोसेसला आपल्याला गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करून हे दूध ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हा घट्ट झालेला पाक आहे तो इझिली मेल्ट होतो। साधारणतः 5 मिनिटं लागतात, पण ढवळत राहायचं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे। आता एवढं प्रोसेस झाल्यानंतर मी पुन्हा एकदा 1 कप एवढं दूध पुन्हा घेते, कारण आपली खिरीची क्वांटिटी आहे त्यानुसार दूध घ्यायचं आहे। पण हे पाक मेल्ट करण्यासाठी मी सुरुवातीला 1 वाटी टाकली होती, आता हे पुन्हा 1 वाटी घेते आहे। तर हे वाटी ॲड करून झाल्यानंतर आपला हा पाक इथे खीर ॲड करण्यासाठी रेडी झालेला आहे। याचीच टेस्ट इतकी छान येते ना की त्याच्यामध्ये खीर ॲड केल्यानंतर तर दुप्पटच। आता यानंतर फ्लेवरसाठी मी 1 चम्मच छोटासा एवढं वेलची पूड घेते आहे आणि आपण जे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करूया। त्याच्यानंतर भाजून घेतलेली शेवया होत्या त्यासुद्धा ॲड करून घेते आहे। त्याच्यानंतर चांगले मिक्स करून आपण साधारणतः ह्या शिजेपर्यंत, तुम्हाला जर अजून पातळ खीर करायची असेल तर अजून दूध ॲड करू शकता, किंवा सुकी हवी असेल तर अशा प्रकारे सुद्धा करू शकता। हाय फ्लेम करून आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि यंदाच्या रक्षाबंधनच्या बेतमध्ये ही खीर झालीच पाहिजे। गरमागरम सर्व करूया आणि एन्जॉय करूया। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा करू शकता। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।